नमस्कार मित्रांनो, आज आपण भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, मटण सुरवाची. काहीतरी नवीन आणि युनिक डिश. तर सर्वप्रथम आपण टोप गरम व्हायला ठेवला आहे. यात आता आपण तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर यात आपण लसूणच्या पाकळ्या टाकूया. त्यानंतर यात उभा चिरलेला कांदा टाकूया. त्यानंतर यात कढीपत्त्याची पानं टाकूया. हे मिश्रण थोडं आपण ढवळून घेऊ. यात आता आपण तेजपत्त्याची पानं टाकूया. हे मिश्रण लालसर झालं आहे. यात आता आपण मसाले ऍड करूया. प्रथम आपण हळद टाकूया. त्यानंतर यात आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. ही पेस्ट आपण घरीच बनवली आहे. त्यानंतर यात आपण तिखट मसाला टाकूया. ही डिश स्पायसी आहे, त्यामुळे तिखट मसाला थोडा जास्त टाकूया. यानंतर आपण यात मटण मसाला टाकूया. तुम्ही कलर बघू शकता, कसला भन्नाट असा आला आहे. त्यानंतर यात आपण धने पावडर टाकूया. त्यानंतर आपण याच्यात मटण टाकूया. मटणाला आपण 30 मिनिटं मसाले लावून ठेवलं होतं. मटणाला दही, तिखट मसाला, हिरव्या मिरचीची आणि कोथिंबीरीची पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता, आपली जेवण बनवणारी मंडळी रविदादा, विश्वास, बाळू, दसरू, किशोरदादा आणि एकनाथदादा. हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करूया. यात आपण आता आपला घरगुती सिक्रेट मसाला टाकला आहे. यानंतर आपण यात कोकणी माणसाच्या जेवणात नेहमी वापरतात ते म्हणजे खोबरं टाकूया. खोबरं आपण पेस्ट करून टाकतोय. तुम्ही बघू शकता, खोबरं टाकल्यावर मटण फुल क्रीमी झालंय.
यात आपण पाणी टाकून झाकण मारून शिजत ठेवूया. बघू शकता मस्त उकाळ आलाय मटणाला. यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि परत शिजत ठेवूया. बघू शकता मटण सुरव्यांची रेसिपी तयार झाली आहे. याला आपण वरून मस्त कोथिंबीरीची टॉपिंग देऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.